या ठिकाणी मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याणकारी संस्था ह्या संस्थेचा कलापथक ब्राह्मणवाडा गावामध्ये उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा या ठिकाणी आलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व गावकरी मंडळी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी वर्ग आपल्याला या कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत. केंद्र सरकारच्या जे दिल्लीला ऑफिस आहे NSD ऑफिस, तिथे काही विद्यार्थी असे कला कौशल्य असे शिक्षण घेण्याकरता दिल्ली येथे जातात. आपल्या बी गावातून पालकांना किंवा विद्यार्थ्यांना असं माझं म्हणणं आहे का आपण बी चांगलं कला कौशल्याच्या शाळेमध्ये प्रवेश करून चांगलं ॲक्टर, चांगला एक कलावंत निर्माण व्हावा. आपण TV, दूरदर्शनवर बघत असतो. आता कलाकारांना किंवा विद्यार्थ्यांना जे काही लोक गायन करतात आपण TV वर पाहतो, त्यांना चांगले पुरस्कार प्राप्त होत आहे. किंवा संगीताची आवड लागण्याकरता आपण या कलापथकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला थोडक्यात उपदेश देणार आहोत. शिवाजी महाराजाचा पोवाडा किंवा हगणदारी मुक्ती, व्यसनमुक्त, आपल्या पर्यावरणावर असे काही विषय आहेत. तरी आमची मंडळी शिवाजी महाराजाचा पोवाडा गाऊन धावतील अशी मी सर्वांना विनंती करतो ऐकण्याची. कि मेरे भारत के वीर जवानों, कि मेरे भारत के वीर जवानों, क्या गोविंद से मान, ये मातृभूमि के लिए सब हो जाओ कुर्बान. लड़ाई करनी हो तो मैदान में मगर घर में नहीं, लड़ाई करनी हो तो मैदान में मगर घर में नहीं. अरे चला लो लाख हुनर मैदान में मगर घर में नहीं. बताओ बंदूक का डर, बताओ बंदूक का डर, मैदान में मगर घर में नहीं. अरे दुश्मन का सीना छल्ली कर दो मैदान में मगर घर में नहीं. ये मेरी हिंद माता, मेरी हिंद माता, तू इतने हिंद पैदा कर, शिवाजी तानाजी के जैसे यहाँ सूरवीर पैदा कर. प्रत्येकाला वाटतं का माझा मुलगा एक इंजिनियर झाला पाहिजे, कोणी बॅरिस्टर झाला पाहिजे, कोणी वकील झाला पाहिजे, कोणत्या उंच्या पदवीवर गेला पाहिजे. पण शिवाजी जिजाई माताला काय वाटत होतं का माझा मुलगा काय ह्या जन भायाचं म्हणजे माय मावल्याचं रक्षणासाठी तिनं म्हणजे आपला मुलगा तिने हे केला. पण शिवाजी महाराज आपल्या हिंदू याचे जब शिवाजी झाले नसते तर आमच्या म्हणजे
बांधवांनो आणि तसे गुरुवर्य आणि हे जे मुलं बसलेली आहे, हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश शासनाचा असा आहे की गावोगावी जी शाळा आहे, ह्या शाळेमध्ये जे लहान मुलं आहे, हे आजचे मुलं हे उद्याचे चालक होणार आहे देशाचे, आणि या मुलातूनच काहीतरी मोठे झाल्यानंतर चांगले घडावं यासाठी शासनाने हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि ह्या लहान मुलातूनच बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान या शिक्षणामुळे झाले. सावित्रीबाई फुले यांनी शेतमाती अंगावर घालून शिक्षणाच्या शाळा काढल्या, मुलांना शिकविलं. अशा त्याच्यातून सावित्रीबाई फुले सारख्या मुली घडावं, बाबासाहेबासारखे मुलं याच्यातून शिकून बाबासाहेबासारखे रत्न व्हावं म्हणून हा शासन कार्यक्रम राबवत आहे. म्हणून बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली, शिक्षण घेतलं, म्हणून बाबासाहेबांनी हा राज्यघटना लिहिली, म्हणून या भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी झाली. म्हणून ह्या भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली नसती तर या भारताची पंतप्रधान ते इंदिरा गांधी झाली नसती. आज शिक्षणामुळं एक बाई अशी होती, तिने चूल फुकावं, पण शिक्षणामुळे भारताची पंतप्रधान बी बाई बनू शकते. तर आपल्या हा जो शाहिरीचा कार्यक्रम जो आहे, कारण हा शाहिरी आता मागं पडल्यासारखी झाली, म्हणून या शाहिरीमुळं हे जनजागृती पहिल्या काळात होत होती, म्हणून शाहिरी टिकून राहावं म्हणून शासनाने शाळेमध्ये मुलामध्ये जागृती व्हावं म्हणून हा कार्यक्रम चालू केलेला आहे. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव या शाहिरीमुळे वाचला. म्हणून अरे अपना मिलेगा दोस्तों ये गुमा हुआ मोती, अपना जलेगी दोस्तों ये बुझी हुई ज्योति, अगर हमारे शिवाजी ना चले जाते तो आगे हिंदू के ऊपर मुसीबत भी ना होती. हमारे शिवाजी ने जो लेख लिखे उनको लोग तोड़ देते, पर्शियाओं के हाथों में लगाया कड़ी असल चोरों को छोड़ देते. म्हणून माझं म्हणणं आहे का आपल्या हा लहान मुलामध्ये शिवाजी सारखा रत्न घडावं, शिवाजी सारखा सुरवीर व्हावं, आणि आपल्या आई बहिणीवर जो होणारा अन्याय आहे त्या अन्यायाला तोंड देण्यासाठी आपल्या आई बहिणी समजून त्याच्यावर मात करण्यासाठी शिवाजी सारखे रत्न ह्या लहान मुलातून पैदा व्हावं म्हणून हा कार्यक्रम राबवत आहे. तर माझं एक छोटंसं गाणं आहे शिवाजी महाराजाबद्दल की जिजा आईने त्या शिवाजी छत्रपतीला कसा घडवला आणि आई बहिणीची आपल्या भारत देशाची शान कशी राखली, शत्रूवर त्यांनी मात केली आणि आई बहिणीची इज्जत वाचवली. म्हणून एक छोटासा माझं गाणं आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी मारून वैराला लागून पाठी, मारून वैराला लागून पाठी शिवाजी हिंदू शिवाजी जगाने हिंदू
शिवाजी झाले नंदे हे हिंदू राहिले नंदे. जर शिवाजी महाराज आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मले नसते तर येथे सर्व मुसद्दी राज्य झालं असतं आणि आपल्या आई बहिणीची इज्जत केली असती. तर शिवाजी महाराज जन्मल्यानंतर जिजामातेने शिवाजीला घडवण्याचं काम केलं. अहो जिजामातेच्या पोटी तो खरा बाळ शिवाजी तो जन्मला हिरा. माताजी जाईच्या पोटी तो खरा बाळ शिवाजी तो जन्मला हिरा. शिक्षण त्याने घेऊन याचे काम केले पाचोयाचे. शिक्षण त्याने घेऊन याचे काम केले पाचोयाचे. आई बहिणीच्या इज्जतीसाठी आई बहिणीच्या इज्जतीसाठी माझे वैराग लागून वाढले. शिवाजी झाले नंदे हे हिंदू राहिले नंदे. हे शिवाजी झाले नंदे हे हिंदू राहिले नंदे. तर बांधवांनो, जेव्हा शिवाजीचा धबधबा जेव्हा अफजल खानाच्या कानावर पडला आणि शिवाजीला मारण्यासाठी अफजल खानाने कसा डाव रचला. ओ अफजल खान अफजल खानाने आवडतीला अफजल खानाने आवडतीला अफजल खानाने आवडतीला शिवाजीच्या अंगावर तो वरवरला. अफजल खानाने पडावरला शिवाजीच्या अंगावर तो वरवरला. त्याच्या पोटाजीवा आजीवा म्हणून वाटला जीवा. म्हणून वाटला संताच्या पोटाजीवा जीवा म्हणून वाटला जीवा. जीवा होता शिवाजीच्या पाठी माझे वैराग लागून पाठी. शिवाजी झाले नंदे
शिवाजी झाले नसते हे शिवराजे नसते. तर बांधवांनो, सेनापती शिवाजीचा तानाजी महाराज तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे काय पाहते लग्न टाकून तानाजी गेला कोणा नटलेला पदरान गेला. काय पाहते लग्न टाकून तानाजी गेला कोणा नटलेला पदरान गेला. मरण्याचा निरोप शिवाजीला आला मरण्याचा निरोप शिवाजीला आला घर आला पण माझा गेला. मरण्याचा निरोप शिवाजीला आला घर आला पण माझा गेला. मने मोरे आई बहिणीच्या विच्छेदीसाठी मारले वैराला लागून पाठी शिवाजी झाले नसते हिंदूला झाले नसते शिवाजी झाले नसते हिंदूला झाले छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. नाही जाऊ द्या तिथं उघडेल. एक लहान झाले हे कोटी कोटी अरे खरो खरी बापा तू वीर जन्मला त्या माझ्या भीमाईच्या पोटी. अहो भीमासाठी रमाने जीवनाची शर्त लावली पुढे पुढे चाल भीमराव माझे माझे रमा मावले. जीवनाची शर्त लावली पुढे पुढे चाल भीमराव मागे मागे रमा मावले. भीमासाठी रमाने जीवनाची शर्त लावली पुढे पुढे चाल भीमराव माझे माझे रमा मावले. पुढे पुढे चाल भीमराव मागे मागे रमा मावले. हाक दे सर्वांना माझा नमस्कार. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज अचानक का होईल आपण आपल्याला लोककलेची भरपूर माहिती अशी मिळालेली आहे. आपल्यासमोर
3 मंच आले होते आणि तिन्ही मंचांनी उत्कृष्ट असे पोवाडे सादर केलेले आहेत. त्याचा उद्देश हाच, त्याचं कारण हेच की हे लुप्त होत चाललेले आहे, लोप पावत चाललेले आहे. तर त्याला उजाळा देण्यासाठी हे आपल्यासमोर आज सादर खूप सुंदर असं चांगल्या प्रमाणे सादर केलेलं आहे त्यांनी मगाशी. आणि त्यांनी नुसतं पोवाडे सादर केलेले नाही आहे, तर त्यांनी अनेक माध्यमातून नवीन नवीन माहिती आमच्या विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे. मगाशी मी सांगितलं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सावित्रीबाई फुलेंचं खूप छान असं उदाहरण दिलेलं आहे. आणि आता या पोवाड्यातून तर चक्क शिवाजी महाराजांची अतिशय सर्व म्हणजे जन्मालापासून तर शेवटपर्यंत त्यांची अतिशय उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. तेव्हा आजच्या हा तिसरा मागासवर्गीय गोपाळ समाज कल्याण संस्था या नागपूरतर्फे त्यांनी खरंच अतिशय अप्रतिम आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आहे अशोक भाऊ लोणारे. तर त्यांनी खरंच अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आमच्यासमोर विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आणि याचं कारण हेच की आपल्या भारत देशाचे मगाशी सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य सैनिक निर्माण झालेले आहे. कुणी शिवाजी महाराज जन्म त्यांच्यासारखं कुणी वागावं, सावित्रीबाई सारखं कुणी शिकावं, शिक्षिका व्हाव्या. याचा उद्देश हाच की तुम्ही शिकून तुमच्यासमोर सादर केलेला आहे. तुमच्यासमोर सादर करण्याचं कारण काय आहे की तुम्ही कोण आहे, विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी कोण पुढे जाऊ शिकले पाहिजे आणि भारताचे नागरिक चांगले सुजाण नागरिक बनले पाहिजे. तेव्हा खरंच आज या ठिकाणी येऊन आमच्या शाळेला व्हिजिट दिली, नवीन नवीन गाणे सादर केले आणि शाही लोककला याबद्दल, पोवाडा याबद्दल नवीन माहिती आमच्या विद्यार्थ्यांना खरंच मिळाली. पोवाडा म्हणजे काय हे आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या अभ्यासक्रमातून शिकवतच होतो, पण आज पोवाडा म्हणजे काय हे प्रत्यक्ष उदाहरणातून आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती झालेलं आहे. तर सर्व तिन्ही कला मंचांचं या ठिकाणी आले, त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं. याबद्दल मी शाळेच्या वतीने खरंच खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि इथेच थांबतो.